आज अचानक एकाएकी मानस लागे तेथे विहरू. आज अचानक एकाएकी मानस लागे तेथे विहरू. खेड्यामधले घर कौलार. पूर्व दिशेला नदी वाहते त्यात बालपण वाहत येते. पूर्व दिशेला नदी वाहते त्यात बालपण वाहत येते. उंबरट्याशी येऊन मिळते यौवन लागे उगाबावरू. खेड्यामधले घर कौलारू. माहेराची प्रेमळ माती त्या मातीतून पिकते प्रीती. माहेराची प्रेमळ माती त्या मातीतून पिकते प्रीती. कंसावरची माणिक मोती तिथे भिरभिरे स्मृती पाखरू. खेड्यामधले घर कौलारू. आयुष्याच्या पाऊल वाटा किती तुडविल्या येता जाता. आयुष्याच्या पाऊल वाटा किती तुडविल्या येता जाता. पर्यायीची आठवण येता मनी वादळे सुरू होती. पर्यायीची आठवण येता मनी वादळे होती सुरू. खेड्यामधले घर कौलारू. खेड्यामधले घर कौलारू. नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आत्ताच ऐकली घर कौलारू ही अनिल भारती यांची कविता. खेड्यामधल्या एका सुंदर कौलारू घराचं, नदी किनाऱ्या त्या घराचं वर्णन केलं आहे. नुसता घराचं नाही, पण घरासोबत आपणही कसे लहानाचे मोठे झालोत. घर सुटलं, घराच्या आपण बाहेर पडलो, जगाच्या कोपऱ्यात गेलो वेगवेगळ्या, तरी पण जेव्हा घराची आठवण होते तेव्हा आईची आठवण होते, वडिलांची आठवण होते. मनात त्या घरानं जे आपल्या मनात घर केलं ते काय आपल्या मनात सुटत नाही. आणि प्रत्येकाच्याच मनात आपलं जे घर असतं ते घर असा शब्द ऐकला की ते प्रत्येकाला आपलं आपलं घर आठवतं. आणि मग अगदी आपले गोष्टी ठेवायच्या काही जागा, आपली कपाटं, तिथंपासून आपलं अंगण, झाडं, या सगळ्या गोष्टी येतात. तर हे आपलं घर जे आपल्याला वाढवतं, गोंजारतं, ते तितकंच आपल्याला आठवतं जेव्हा आपण त्यापासून दूर असतो. आणि त्याची मनातली जागा, त्याचं घर हे कधीच कुठलंही घर, महाल घेऊ शकत नाही जगातलं. तर अशीच एक गोड कविता आहे घर नावाची, इंदिरा संतांची, त्यांच्या रंगबावरी या कविता संग्रहातली. बघूयात त्यांचं घर. उभ्या दिवसभराचे उपसून व्यापताप. उभ्या दिवसभराचे उपसून व्यापताप. येता येता घरापाशी लागावीही मनाधाप. केव्हा येणार मैत्रीण वाट पाही सोनकेळ. केव्हा येणार मैत्रीण वाट पाही सोनकेळ. मला बघून हसते तिचे गोजिरेसे बाळ. रानगुलाब झुलतो फुल टोकाशी धरून. रानगुलाब झुलतो फुल टोकाशी धरून. म्हणे घे ना तुझ्यासाठी एक ठेविले जपून. गोंजारावे केळफूल फूल ओठाशी लावावे. गोंजारावे केळफूल फूल ओठाशी लावावे. आणि पायऱ्या चढून दारा कुलूप काढावे. आली धणीन धणीन दार नाचले स्वभावे. आली धणीन धणीन दार नाचले स्वभावे. किती पाहायची वाट घर फुलून उठावे. येतो आतून धावत माझा गुणी कालिदास. येतो आतून धावत माझा गुणी कालिदास. घोटाळत पायापाशी बोले मांजराची भास. म्हणे समोरची खुर्ची बैस येते क्षणकाळ. म्हणे समोरची खुर्ची बैस येते क्षणकाळ. घेते ठेवून टेबल माझी धनोली घड्याळ. उभा ताम्रवर्णी हंडा पाणी तुडुंब घेऊन. उभा ताम्रवर्णी हंडा पाणी तुडुंब घेऊन. म्हणे घालवी ग शीण जळ शिंतळ शिंपून. बरशेंचे लाल पीप म्हणे आता चहा करू. बरशेंचे लाल पीप म्हणे आता चहा करू. पाठ होताच आडवा आले पेले तुरु तुरु. बैसविले विमानात चहावरील वाफांनी. बैसविले विमानात चहावरील वाफांनी. माडीवरी पोचले मी जिना चढल्या वाचुनी. पाय टाकताच आत मार्कोनीची चाले घाई. पाय टाकताच आत मार्कोनीची चाले घाई. चुकेल ना अख्तरीच्या केवड्याची धुंदशाही. नको अशी उभी राहू नको काढू काही काम. नको अशी उभी राहू नको काढू काही काम. मला आर्जवी पलंग घे थोडासा आराम.
वा. अत्तराचे कानीसूर डोळ्यावरी गोड ग्लानी. अत्तराचे कानीसूर डोळ्यावरी गोड ग्लानी. सुख घराचे हे येते असे लाटा लाटांनी. सुख घराचे हे येते असे लाटांनी लाटांनी. वा, खूपच सुंदर कविता. माझा पलंग तर नेहमीच मला खुणावत असतो, जरा विश्रांती घे. कधी सोफा, पलंग, खुर्ची. कधी कधी तर विश्रांती घेऊन उठल्यानंतर मग अरे विश्रांती घेऊन थकला असशील म्हणून घे विश्रांती. तर किती सुंदर कविता लिहिली आहे त्यांनी की घरातल्या छोट्या छोट्याशा गोष्टी असतात पण त्यांचं महत्त्व इतकं असतं आपल्या आयुष्यात आणि त्या आपल्याला तेव्हा तेव्हा आपलं आयुष्य सुखद करत असतात. म्हणजे अगदी पाण्याच्या पेल्यापासून ते अगदी छोटीशी बशी ज्यामध्ये फळं ठेवली आहेत, खुर्ची, त्यांचं महत्त्व तेवढंच आपल्याला वाटत नाहीत कारण या गोष्टी बोलत नाहीत आपल्याशी पण त्या खूप आपलं आयुष्य सोपं करतात. तर तुमचं घर कुठं आहे आणि तुमच्या घरातली काही एखादा आवडता कोपरा असेल, जागा असेल, जिथं तुम्ही झाड लावलं ते असेल, असं काही आठवण असतील तर ते आम्हाला सांगा. तुमचा आवडता सोफा जरी असला तरी नक्कीच मला ऐकायला आणि वाचायलाही आवडेल. आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम किंवा यूट्यूबच्या कमेंट्समध्येही तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. धन्यवाद. तुमच्या गोड घराबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल. धन्यवाद. पुढच्या भागात भेटू लवकरच.